नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपल्या सरशी स्वागत करीत आहे। आज दिनांक 17 डिसेंबर 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये आपण जाणून घेऊ। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहण्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळते। सुटकन मकाच्या कणसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकन मकाच्या कणसासाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून सुटकन कणसासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। तो क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांचे दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून कडाका बोरांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून कडाका बोरांसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बॉक्स पॅकिंगमध्ये आवक पाहायला मिळते। काश्मीर सुंदरी बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काश्मीर सुंदरी बोरांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून काश्मीर सुंदरी बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। सनखरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून सनखरबूजचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला चांगले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण खरबूजची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते। तर आज खरबूजचे दर काय पाहायला मिळतात? आज दर गेले बघा 15 रुपयापासून 32 रुपयापर्यंत। 32 रुपयापर्यंत। आवक कशी आहे? आवक हे लवणेशटच्या गाड्यावर आहे। फक्त 3 गाड्या आवक आहे। 3 गाडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलक्या क्वालिटीचे दर काय चालू आहेत? हलक्या क्वालिटीचे दर 15 रुपयापर्यंत। 15 रुपये। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दर जे आहेत ते साधारणतः 32 रुपयापर्यंत उच्चांकी आज खरबूजसाठी पाहायला मिळते। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून अंजीरचे दर पाहायला मिळतात। आवक घटल्यामुळे मागणी मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीसाठी पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बरेच दिवसापासून मोसंबीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे। त्याचबरोबर बरेच दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी दर जे आहे ते आज थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडाचे दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. तर त्याचबरोबर मार्केटमध्ये मागणी कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी दरामध्ये मोठी घसरण कलिंगडासाठी बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गोल्डन सीताफळासाठी साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून गोल्डन सीताफळाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला पिंक तायवान पेरूचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. या ठिकाणी आपल्याला लिंबांची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर आवक आहे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते.